मित्रांनो, ऋषिकेश मला स्टोरी सांगत होता त्याच्या गर्लफ्रेंड सोबत इकडे मरीन ड्राईव्हला आलता म्हणून. है ना ऋषी? है ना ऋषी? गाईस कसं वाटते एकदा कमेंट करू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? आशा आहे की मजेत असाल. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या मंडळासाठी खूप आनंदाचा आहे. उद्या तारीख 24 आणि आम्ही आई एकविराच्या चरणी ओटी अर्पण करायला जाणार आहोत. पण त्याआधी आजची तयारी खूप मोठी आहे. आता मी आणि माझा मित्र ऋषिकेश निघालो ते खास आईची ओटी ठेवण्यासाठी एक विशेष वस्तू आणायला. ती वस्तू काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. हा व्लॉग खूप खास होणार आहे कारण आजच्या तयारीपासून ते उद्या थेट आईच्या मंदिरापर्यंतचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ह्या पुढचा व्लॉग एन्जॉय करा आणि आमची धावपळ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण तुम्ही बघितलं असणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर आम्हाला इकडून आता कुलाब्याला जायचं आहे. तुम्ही व्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया आपण सामान डायरेक्ट त्या दुकानात जे आपण घेणार आहे ते सस्पेन्स आहे, तिकडे भेटूया. चला बघूया, तुम्हाला दाखवतो. आता आम्ही खूप वर्षानंतर डबल डेकरमध्ये बसलेलो आहे. काय ऋषी, काय बोलतो डबल डेकरचं? काय तू किती वर्षांनी बसलाय तरी? तू बसलेलास का याच्या आधी? काय सांग? 25 वर्षांचा बसतो पण आहे मी 20 वर्ष. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. वाई साहब, ये भाई टर्न कसला मारतोय, डेंजर आहे. चला आता आपण पूर्ण व्हिडिओचा मजा घ्या. तर मित्रांनो, आताच मी पोहोचलेलो आहे शॉपवर. तर मला प्रवासाचं शूट करता आलं नाही. जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देईन. म्हणून सगळं तुला दाखवलं. तिकडे तू मध्ये काय काय नाही, कुठे पकडणार, इथे पकडणार, पुढे वाट लावणार. नाही तिकडे माहितीच नाही कुठे सामान देणार माहिती करून. बरोबर. असं पकडणार नाही सांगतो उदाहरण, नाही तर असं पकडणार नाही, हे दाखवतो फक्त असं पकडणार. मग ती एखाद आपण पकडासाठी केलेलं आहे. हा इथे केलेलं आहे. असं पकडले मी काय मुलगा बसवणार. नाही आपली ओटी नॉर्मल आमच्या एकविराचं मंदिर आहे इकडे एरियात. बरोबर ना? हा, मुलगा वगैरे नाही, ओटीच आहे. मंगळाची ओटी तुम्ही माहिती आहे. गाईस कसं वाटते एकदा कमेंट करून नका. आणि तुम्हाला जर काय कुठले कोळी लूक, ॲग्रिकल्चर वगैरे हे पाहिजे असेल ना तर या काकांना कॉन्टॅक्ट करा. नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देईलच. इकडे दाखवले. हा, ते हे बघा, तुम्हाला जर लग्नासाठी आहेर वगैरे बसवायला माणसं लागतात तर ते नसतील तर तुम्ही ह्याचा पण सुद्धा वापर करू शकता. या काकांनी बोट बनवलेली आहे, तर ते आता आपल्याला पुढे एक्सप्लेन करणार आहेत. ते बघा आणि सांगा कसं आहे एकदा कमेंट करून. आई पकडायचं टाकायचं.
हे बघ दाखवतात हे बघा. हे नवीन त्यांनी हे केलंय मुंब्रा देवीचं आणि मुंबादेवी. ओके मुंबादेवी म्हणून. आणि आयर पाकिट काका दाखवतील आपल्याला डेमो कसं आहे. इथे या. जवळ आहे बघा. हे आयर पाकिट असं दाखव. आईर पाकिट असं टाकायचं. लग्नामध्ये आईर टाकतात आम्ही बनवतात या पद्धतीने केलेले. आणि या साईडला पण आहे, काका मग या हे साईडला पण आहे. आणि इकडे चावी आहे, काळा आहे. ओके काढायसाठी. हा. मग हे रेंटनी पण भेटतं का आपल्याकडे? हा रेड ओके ओके. तर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर हे काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही स्क्रीनवर मी नंबर देतो. तांडेल कोळी कलेक्शन हे नाव आहे. हे बघा हे पण आहे. आता हे ते आवड आहे ते टेम्पररी बनवलं ते लाईट वगैरे. मस्त मस्त. हे पण जाऊ शकतो. आता हे आता मोर्चाला घेऊन जायला. ओके आपला वाडवड बंदर मोर्चा होता. ओके तिकडे मंदरला काय मला वाटलं नाही इथे मोर्चा होता. तुला व्हिडिओ कॉल आपण बघू. हे पण असं होळी आहे. हे डोक्यावर हे घालायची टोपी आहे. हो मस्त. लाईट आहे याला पुढं. फायनली आता आम्ही दोघं जण निघालेलो आहे. ते तुम्ही बघितलं असेल खेकडा ओटीचा सामान घेऊन निघालेलो आहे दोघं जण. ऋषिकेश पाठी बसलाय आणि मी पुढे ओला उबेर करून चाललोय. नमस्कार मंडळी, जय एकविरा. तर तुम्ही आम्ही आता कुल्ल्यापायला गेलतो. तिकडे तुम्ही बघितलं असणार काय घेतलं. ओटीचा उद्या कार्यक्रम आहे आमच्या मंडळाचा. तर ते ओटीचा सामान आणायला गेलतो. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आणि उद्या पण बघणार. तर आत्ता वाजलेत 12 आणि तयारी चालू आहे. ती तुम्हाला दाखवतो तयारी कशी आहे, काय काय म्हणजे मंडळाचं डेकोरेशन आहे आणि काय. तर तुम्ही भेटूया आपण उद्या डायरेक्ट ओटीला. तोपर्यंत गुड नाईट सगळ्यांना. जय एकविरा. कैलास मोकलला दाखव. पहिला पप्पांना दिसले. हे आमचे कैलास मोकल तुम्ही बघितलं असणार. अरे त्यांच्या पप्पांना बघितलं असणार. आणि अध्यक्ष दाखव ना भाई. अध्यक्ष झुमकर जुनं ते सोनं तिकडं. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय एकविरा. तर आत्ताच उठलो आणि आता चाललो रोडवर आपल्या मंडपाकडे. आणि मंडपामध्ये बघूया काय काय तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मंडपाची तयारी काय काय झाली. चला भेटूया मग मंडपात. तर हा या वर्षीचा डेकोरेशन आहे. काल्या इकडे घाण करतोय. मी बनवलेला असा असतो हा. आता बघूया हा बनवतोय. हा ट्राय करतोय एकदा. अरे लय मोठा होईल पाटीला. तयार होते. आणि तर मित्रांनो आताच फ्रेश झालो आणि मम्मी बघितली असेल तयार होते. मम्मी बघा आमची मम्मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असणार. त्या तयार होते. तुम्हाला छोटे पोरं पण दाखवतो तयार होताना. चला. ही बघा आमची शार्वी. हाय, आज काय आपल्या इथं ओटीला झाली. आता ही पण तयार होते. हिला काय साडी नाही नाही घालत तू का? तर मित्रांनो आता ओटीला प्रस्थान झालेलं आहे. ओटीचं बँजो वगैरे सगळं सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही बघा या व्लॉग मध्ये किती मजा होते ते. चला. अरे भाई साहब इकडे बघा तयारी चालू आहे. आणि अरे तू फोन का नाही उचलत आहे.
भाई सस्पेन्स आहे सस्पेन्स. कोणाला दाखवायचं नाही पण तुम्हाला दाखवतो. हर्षद काय बोलशील, काय बोलतो, कसं वाटते? पहिल्यांदाच घालतोय ना? गरम होते मग? अरे पण कसं घालू असं नाचत हा कसं पण. अरे अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. भाई सनो, आता एकविराईच्या गाणी वगैरे वाजून झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आपली ओटी आपल्या एकविराईच्या दर्शनाला निघणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे. पूर्ण व्लॉग बघा आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करायला विसरू नका. फटाफट शेअर करा. आणि तर आमचा हर्षद भाई साहेब बघा काय बनतोय इथं रेडी. आणि आमचा मेकअप हर्षद असंच नाचायचंय तुला. कसं 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 असंच 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 हे भारी सुरुवात झालेली आहे. एकविरा माऊली मंडळाचा बॅनर आहे आणि इकडे बँजो आणि इकडे बघा भाई साहेब. Continue राहा.
तर मंडळी आता तुम्ही ओटीचा पूर्ण व्हिडिओ बघितला असणार. तर आता आम्ही ओटीच्या अगोदर मंदिरात चाललोय. तुम्हाला आमच्या इकडचं एकविरा आईचं मंदिर दाखवतो. तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो हा आहे आपला एकविरा देवीचा मंदिर लाल डोंगर मधील. हा एकविरा देवीचा मंदिर आहे. या बघूया कशी मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. चला बघा. तर आवडली तर नक्कीच एक कमेंट एकविरा आईसाठी, एकविरा माते की जय म्हणून झाली पाहिजे. हे तुम्हाला उद्या पण बघायला भेटेल. नमस्कार मंडळी. तर तुम्ही आमची ओटीचा व्लॉग बघितला असाल. खूप मजा केली, खूप कार्टून वगैरे आणलेले. तर तुम्ही गेस करा तो कार्टून कोण होता, कमेंटमध्ये नक्की वा कोण होता करून. आणि मी ह्या दोघांना विचारतो अनुभव कसा होता. ह्याचा तर माहीत नाही किती वर्ष आहे. तर ह्याचा आपल्या हर्षदचा पहिलाच वर्ष आहे ओटीमध्ये. तर हर्षद कसा पहिलाच वर्ष आहे तुझा, काय बोलशील? तसं बोलायला तर खूप काय आहे, पण मला खूप चांगलं वाटलं. आणि ते तर हा आता कन्फ्यूज होतोय. पहिलाच व्लॉग आहे कारण की आम्ही सरसगडला केलेला तेव्हा त्याची हालत तुम्ही बघितली होती. आणि हा आहे आमचा विनय. तर तो बोलका आहे, तर तो पण जरा कन्फ्यूज होईल, पण सांभाळून घ्या. हे घ्या, विनयकडे देतो आता. विनयची आपण हे ऐकूया. विनय बोल. तर हा जो व्लॉग होता त्याच्या पाठी खूप मेहनत घेतलेली आम्ही सगळ्यांनीच. पण तुम्ही ती मेहनत दाखवून द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. आणि पालखीच्या व्हिडिओला कुठेच मिस करू नका. तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि जय एकविरा. तर बघितला, ह्याचा पण अनुभव खूप असा चांगला झालेला आहे. तर अजून खूप सारे आहेत त्यांचे आपल्याला हे घ्यायचे आहेत, पण जरा आपल्याकडे टाईम नसल्यामुळे बघूया. जर जमलं तर आपण दुसऱ्यांचे पण मतं घेऊ. तोपर्यंत भेटूया आपण या व्लॉगमध्ये. एवढंच बोलतो. जय एकविरा. चला.